आता जसा बारीला लागला समोर तसाच ना. हॅलो हॅलो, जागा आहे का? झोपलो नाही ना? तू आहेस बघा. वेळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चे अध्यक्ष सन्माननीय दादा श्रीधर भटकर व सचिव आणि भांबेड विविध सेवा सोसायटीचे संचालक श्री प्रकाश शिगम दादांकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे. तरी त्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. मित्रांनो, माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांतजी गराडे सुंदर कार्यक्रम केला. टाइम म्हणजे आता काय त्यांना बोलायचं काय, आणि ते टाइम घेतात ते मला सांगतात तुम्ही वेळेत बारी करा. बरोबर की नाही? मी 12 वाजून 10 मिनिटांनं स्टेज सोडला होता आणि ह्याने किती वाजवलं आणि आता 1:45 जवळपास काय पुरेपूर 1:30 आणि 1:45 तास बारी केली. आणि मला वरती सांगतात बुवा तुम्ही वेळेचं बंधन राखा, वेळेचं बंधन राखा, वेळेचं बंधन राखा. बुवा तुमचं असं झालंय, तुमचं कसं झालंय माहितीये? तुम्ही हसताव दुसऱ्याला, पण सगळं शेंबूड आपल्या नाकात. बरोबर की नाही? बरं, हिंदीमध्ये सासूला सुनेला बोलतात बहू, हिंदीमध्ये सुनेला बोलतात बहू. सुशाल बुवा चांगल्या बोले. असू दे असू दे असू दे. त्यानंतर बुवाची स्तवन. गान सम्राट तू प्रल्हादा, शिंदशाहीत पर तू
स्तवनला कटिंग देत नाही मी. तुमच्या स्तवनला कटिंग देत नाही. भुवनी मला वाटतं आळवणीची कटिंग दिलं नाही बरोबर. मग मी आई जुगाईचं स्तवन नाही, पण आज आई जुगाईच्या दरबारात आलोय म्हणून त्याच जुगाई आलो तुझ्या दारी, महिमा ऐकून न्यारी. जुगाई आलो तुझ्या दारी, महिमा ऐकून न्यारी. मोळ्या भक्तांच्या केला तू धावून यावे. सेवा घडो तुझी माझ्या हातून. बसा रे बोला बसा. सेवा घडो तुझी माझ्या हातून, असे अपामरास वरदान द्यावे. आधी म्हटल्याप्रमाणे मी तुमच्या स्तवनाला कटिंग देत नाही. मी आई जोगाईच्या चरणी हे गीत अर्पण केले. त्यानंतर बुवा गणादेव म्हणतात सुंदर, म्हणजे सुंदर गण सादर केलं माऊली. बघा चांगल्याला चांगलंच बोलणार असे म्हणजे उगाच काहीतरी कुठेतरी चुका काढायच्या आणि समोरच्या बुवाला तुच्छ दाखवायचा हे आपल्याला जमत नाही. चांगलाच गण गायला तरी काय झालं ते. येता जाता देवा बघायचो तुला, मातीमध्ये आकार घेताना सरला काळ बदलली वेळ, आधुनिकतेचा घाळा. सरला काळ बदलली वेळ, आधुनिकतेचा घाळा. बंद पडल्या माझ्या गावच्या जिल्हा परिषद शाळा. येता जाता देवा बघायचं तुला, मातीमध्ये आकार घेताना. व सुंदर म्हणजे सुंदर तुम्ही सादर केलाय, त्याबद्दल काय विषयच नाही बुवा. आता हळूहळू जरा बुवांना पण वळूया, म्हणजे तुम्हाला पण जरा मजा येईल की नाही. काय टेन्शन घ्यायचं नाही, सगळी तयारी करूनच आहे. अरे गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, तौबा खुदा केर करे, खूब है करिश्मा. अरे खूब है करिश्मा, गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, चश्मा चश्मा. बुवा माझा रंगानं सावळाय, असू दे. आज 3 तासासाठी का होईना, आज हे माझ्या कुंकुवाचं धनी आहे. आज तुमच्या बरोबर संसार करणार मी. हा काळीमोड येणार नाही बुवा, चांगला संसार करणार 3 तासाचा. टेन्शन नाही घ्यायचं. हा अरे नको मला देऊ अशा पोकळ धमक्या, द्याव करीन मी द्याव करीन कशाला बुवा. अरे नको मला देऊ अशा पोकळ धमक्या. शाहीर शक्तीवाला मी आहे रे खमक्या, आहे रे खमक्या. अरे नको मला देऊ अशा पोकळ धमक्या, धमक्या धमक्या. नको मला देऊ अशा पोकळ धमक्या. शाहीर शक्तीवाला मी आहे रे खमक्या, आहे रे खमक्या. नको मला देऊ अशा पोकळ धमक्या.
ती गवड है ना. बुवा काहीतरी बोलले काय. ती सोबतची मावशी कुठे गेली. बुवा तुला काय करायचं, मी उभा आहे ना, माझ्यावर बोल ना तू. तुला सोबतच्या मावशीची काय एवढी पडली हा. मग मी तुम्हाला असं बोलत तर चालेल काय. हा आलाय पालीतला फॅन्ड्री हा, फॅन्ड्री मश्या चालेल का तुम्हाला बोललेलं. तुम्ही माझ्याबद्दल बोला ना. तुम्ही काय बोलायचं ते बोला, शास्त्रात बोला. मी पण आज शास्त्रातच बोलणार, आज शास्त्रातच ठोकणार तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं. बुवा आजच्या बारीचा पहिला विषय कसा आणलाय तो बघा. शंभू महादेव मोठा जती त्याची अर्धांगिनी पार्वती. शंभू महादेव मोठा जती त्याची अर्धांगिनी पार्वती. ती जयरमाळ्याची सती येरू डोंगरावर नांदती. म्हणून बुवा म्हणायचं काय बघा. अरे आला कैलासाला हरवाया 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 इथं मारून मोठ्या बडाया. आला कैलासाला हरवाया इथं मारून मोठ्या बडाया. मग असा दाबून टाकीन पाया, असा दाबून टाकीन पाया, न तुझी मोडून जाईल काया. असा दाबून टाकीन पाया, न तुझी मोडून जाईल काया. आला कैलासाला हरवाया 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 तिथं मारून मोठ्या बडाया. आला कैलासाला हरवाया तिथं मारून मोठ्या बडाया. असं दाबून टाकीन पाया, न तुझी मोडून जाईल काया. असं दाबून टाकीन पाया, न तुझी मोडून जाईल काया. कैलास पर्वत हलवायला तो रावण गेला गर्वानं आपल्या शक्तीनं. काय म्हणतो, असं मी कैलासाला घेऊन माझ्या लंकेत जातो. मग त्याने कैलास पर्वत हलवायला सुरुवात केला. त्याला हे माहित नव्हतं त्या कैलास पर्वतावर शंभू राहतात. मग त्या शंभूने असा पायाच्या बोटाखाली चिरडला. म्हणून विषय
माने अलगद उचलीन पर्वत अलगद उचलीन पर्वत माने अलगद उचलीन पर्वत कैलासावर शंभू बसून गेले तयाचे गर्व हरण कवी कैलासा देवा कवी कैलासाचे शब्द आज लागेल तुझ्या रे जीवा कवी कैलासाचे शब्द आज लागेल तुझ्या रे जीवा असा गाऊन टाकीन पायाला सोडून जाईल काया असा गाऊन टाकीन पायाला सोडून जाईल काया मला गेलं चला हरवया तिथं मारून मोठ बळाया मला गेलं चला हरवया तिथं मारून मोठ बळाया सोडून जाईल काया असा दाबून टाकीन पायाला सोडून जाईल काया टाकीन पायाला तुझी सोडून जाईल काया त्यानंतर पदात येऊन म्हणतात ज्याच्यामुळं तुझी मनवर तू मधुर मी बघ सुर तू रॉकेट मी रायफल नाही काय ठेवणार उधार जर दिलास नाही माझ्या भागाला भाग पाडीन तुझा धूर असं बोलले काय तुम्ही तुम्हाला उत्तर कसं आपल्याला जरी तू वाचला बघ सुर जरी तू असला बघ सुर पण आहे मी चतुर जरी तू वाचला बकासूर पण आहे मी चतुर इथं करीन तुझा सगळा सूर आज देणार तुझ्या भागाला भाग काढणार तुझा विधुर बुवा तुम्ही म्हणताय ना भागाला भाग द्या विषयाला विषय द्या आज तुमच्या भागाला भाग देणार आणि बुवा आज ही आपली पहिली बारी आहे आजच्या बारीपासून आपल्या भागाला भाग सुरुवात होईल आज मी दुसऱ्या बारीत जे विषय काय ते तुम्ही तुमच्या दुसऱ्या बारीत त्याचा भाग द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही जे दुसऱ्या बारीत गा त्याच्यानंतर ती होईल बारी त्या बारीत मी तुमचा भाग देईन त्यानंतर करुणीत येऊन हो म्हणतात मला त्यांनी विचारलं होतं काहीतरी राधा आणि कृष्णाचं नातं काय बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो बघा राधा आणि कृष्णाचं नातं हे भक्तीचं होतं आध्यात्मिक होतं आणि पारलौकिक पवित्र होतं बघा माझ्या वाचनात आलंय जे मला माझ्या बुद्धीला पडले ते मी तुला दिले त्यानंतर बुवाची गवळण सुंदर गवळण होती सूरबासरीचे पडता कानी मग बुवा तुम्हाला उत्तर कसं समजेल हा त्याच्यात पण त्यांनी म्हटलं होतं की जी 8व्या अवतारी राधा आहे ना या 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 तुम्ही जरा आलं की जरा मला पण बरं वाटतं प्रथमा एंटरप्राइजेस चे मालक प्रोप्रायटर संतोषजी पांजा साहेब उर्बवंड्या श्री प्रकाश रामाणे साहेब यांकडून या शायरासाठी
501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी दादांचं मनापासून आभार. बुवा त्यांनी विचारलं होतं मला की 8व्या अवतारी जी राधा आहे ती 7व्या अवतारी कोण होती. तर मला आणि माझ्या बुद्धीला जे पटले ते मी तुम्हाला सांगतो. 7व्या अवतारी ती राधा चंद्रिका होती. मग तुमचा उत्तर बघा सांगलाय. तुझ्याच साठी विधुर राधा जडली प्रेमाची तुझवर बाधा. 7व्या अवतारी ती चंद्रिका ऐकून घे रे तू आता. हो 7व्या अवतारी चंद्रिका ऐकून घे रे तू आता. हो 7व्या अवतारी चंद्रिका ऐकून घे रे तू आता. हो 7व्या अवतारी चंद्रिका ऐकून घे रे तू आता. बुवा आजचा हा आपला सामना म्हणजे बुद्धीने घेतलेली ज्ञानाची परीक्षा, साजाने बाजाचा आणि युक्तीने शक्तीची. म्हणून बुवा आजच्या वारीचा दुसरा ढोका. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की बहूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है. म्हणून म्हणायचं आहे काय बघा. उचलूनी विडा पाहिजे का मिरवतो तुरा रे. उचलूनी विडा पाहिजे का मिरवतो तुरा रे. मका आलास तू आडवा रे. मका आलास तू आडवा रे. बिन अकलेच्या येड्या गाडवा रे. मका आलास तू आडवा रे. का आलास तू आडवा रे. बिन
काही वेगळं सांगायची गरज नाही. एका रात्रीत एकावर एक 7 अशा माड्या जो बांधेल तो त्या राजकन्याशी लग्न करेल. तोच विषय बुवा तुम्हाला काय बोलत नाही. तुम्ही उगाच काय मनाला लावून घेऊ नका. राजकन्याला बलीपणाला, राजकन्याला बलीपणाला उतावील झाला तू त्रिधानाला, उतावील झाला तू आता घातलाय पण मन साथ बदली माडी, आता घात मला पण तसं मजळी माडी. रागले सवेताची ठेवली आडी, कैला तिच्यात तुला रे बघा आलास तू आडवा रे, बघा आलास तू आडवा रे, बिना हकलीचा येड्या गाडवा रे, बघा आलास तू आडवा रे, नवीन विषय बुवा ऐका. रणात आला रणात हो बुवा म्हणजे जरा तब्येतीने मस्तपैकी जाडजोडत केलं. तर मला काहीतरी बोलले ते बारीक आहे याची साला काढली तर काय हो माझी साला काढून तुम्हाला काय घडणार तर मला सांगा. हा तुम्ही शास्त्राचा भाग बोला ना, तुम्ही शास्त्राचा भाग बोला. माझी साला काढून त्या बुवाला करायची तर काय अजून चढवायची आहे काय बुवा तुमच्यावर? काही गरज आहे का तुम्हाला? अजून काय गरज आहे तुम्हाला चढवायची? काय कशाला मला साला काढायची? बरं बुवा जाड आहे मस्त मी असं गुडगुडीत आहेत केलं म्हणजे त्यांच्याच घरचं खाताय ते मला काय बोलायचं नाही त्याच्याबद्दल. चांगलं आपलं मस्तपैकी जाड म्हणून तुला म्हणायचं काय बघा. रणात आला रणात हा म्हैशा फुगलाय गर्वात. बुवा सुशांत बुवा जर का नाही बसला तू शांत, जर का नाही बसला तू शांत इथं करीन तुझा मी अंत. काय म्हटलंय मित्रांनो? आजचा दिवस, आजचा दसरा, आजची नवमी म्हणजे आज दसरा लागलाच आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण आजच्या नवमीच्या दिवशी ती आपली आई दुर्गा त्या महिषासुराचा वध करते. मग तोच महिषा काढलाय बुवाचा उगाच काहीतरी वाटायचं मला बोलता तुम्ही जाणा म्हणून मला काहीतरी बोललं तर बुवा तसं काय नाही. उगाच तुम्ही मनाला लावून घेऊ नका. रणात आला रणात हा महिषा फुगलाय गर्वात. नाही बसला तू शांत, नाही बसला तू शांत, तू शांत, तू शांत चिंत करीन तुझा मी अंत. नाही बसला तू शांत, चिंत करीन तुझा मी अंत. नाही बसला तू शांत, चिंत करीन तुझा मी अंत. महिषासूर माजला हो लोकात, लोकात आक्रमण केले धरती स्वर्गात, धरती स्वर्गात, धरती स्वर्गात. येऊन गर्वात त्या क्षणात, येऊन गर्वात त्या क्षणात
बस ना की बुवाला काय अजून द्या पाहिजे तर तुम्ही बोलला तर देतो मग काय बुवा पण काय मला पहिल्यापर्यंत बोलणार नाही म्हणजे मी उगाच काहीतरी घायली जाणार तर त्याला काय मतलबच नाही बुवा पण जर काय मला काहीतरी बोलले असते तर मला पण जरा मजा आली असती पण बुवानी पण आपली शब्दबारी करायला म्हणून बुवा तुम्ही म्हटलात ना तुम्ही की शब्दांची मर्यादा राखा शाहीर बुवा आज तुमच्यासाठी वेगळे विचारले होते पण तुमच्या बारी बघून आज मी पण शब्दांची मर्यादा राखली कारण मित्रांनो सांगतो तुम्हाला का ते चांगलं करून चांगलं देऊन लोकांनाही बाहेर करता येते कारण प्रत्येक वेळी वाईटच बोललं पाहिजे शिव्याच दिल्या पाहिजे समोरच्या शाहिराला असं काय आहे का नाही रंगमंचावर एवढ्या पवित्र रंगमंचावर येतो आपण समोरच्या शाहिराला इज्जत द्या तर तो तुम्हाला इज्जत दे तुम्ही शिव्या देता आणि हे करता म्हणजे भुवांना बोलत नाही भुवा देत असतील किंवा नाही देत असेल त्यांचं त्यांना माहिती मला काय करायचं मला काय बोलायचं नाही भुवा आणि माझ्या आत्ताच्या बारीचा विषय म्हणजे आता जे शाहीर दुसऱ्या भुवांना शिव्या देतात आणि बारी पूर्ण करतात याला काय अर्थ आहे बुवा हा आपला शक्तिदुरा नाही हा आपला नाही शक्तिदुरा आपला वाडवडिलांनी परंपरागत जपलेला शक्तिदुरा कसा आहे विषय द्या तुम्ही विषयात काहीतरी बोला काही अडचण नाही काय देऊ काय द्यायला पाहिजे काय हा चला तुमच्यासाठी एक शेवटचा विषय देतो हा बुवाच्या प्रश्नाकडे वळायचंय मला तर तुम्ही एक विषय देऊन टाकूया चला बुवाच्या प्रश्नाकडे वळूया बघा बुवांनी मला आजच्या बारीचा प्रश्न विचारला होता श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली व ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचे उद्दिष्ट कोणते बुवा तुमच्या विषयाला हात घालतोय बघा माझ्या वाचनातून आणि माझ्या गुरु यांच्या वाचनातून गेलेला विषय दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा संत नामदेव महाराजांनी केली दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा संत नामदेव महाराजांनी केली ती किती वेळा केली ती एकदाच केली त्यानंतर किती वर्ष गेली 30 ते 35 वर्ष लागली त्यांना त्यानंतर किती ठिकाणे गेली 68 ठिकाणी मुक्काम केला उद्दिष्ट काय होते विठोबाची भक्ती सर्वत्र पसरवणे दुसरं हरिनाम अभंग कीर्तन यांचा प्रसार करणे तिसरा हिंदू मुस्लिम एकता आणि भक्ती मार्गाची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवणे व चौथा पंढरीच्या विठोबाचा जगभर प्रसिद्ध करणे बुवा तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर भक्ती विजय महिपती या ग्रंथात आहे जर तुम्हाला मान्य असेल जर तुम्हाला पटत असेल तर ते मान्य करा नाहीतर काय सोडून द्या पण बुवा माझ्या वाचनाप्रमाणे आणि माझ्या ज्ञानाप्रमाणे मी तुम्हाला दिलेलं उत्तर आहे चला बुवांना आता शेवटचा ठोका देऊया आणि बुवा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही आणि अजूनपर्यंत आमच्या घराण्यात कुणीच हे उत्तर पटलेलं उत्तर अजूनपर्यंत आलेलं नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो पाटील नाही पण पाटलावाणी कसा विषय आलाय बघा अहो घराण्याचा नाश केला यानं दिला या शाप
गोसाव्यान होत नाव कमावलं बापान होत नाव कमावलं बापान बघा घालवलं पोरान लागून मित्रांच्या नादान बघा घालवलं पोरान लागून मित्रांच्या नादान बघा घालवलं पोरान कर्णतलाचे गिलायान गिलायाच्या आता गोसाव्यानं होतं नाव कमावलं बापानं नाव कमावलं बापानं बघा घालवलं पोरानं लागून मित्रांच्या नादानं घालवलं पोरानं लागून मित्रांच्या नादानं का म्हटलंय बघा श्रीकृष्णाचा मुलगा साम यादव कुळाचा नाश करण्यासाठी कारणीभूत ठरला. त्याने काय केलं बघा त्या श्रीकृष्णाच्या पोरानं म्हणजे श्रीकृष्णाचा मुलगा आणि जांबवंतीचा मुलगा तो साम त्याने काय केलं आपल्या मित्रांबरोबर साडी नेसून आला म्हणजे मित्रांच्या सांगण्यावर साडी नेसून आला म्हणजे गोसाव्याकडे गेला आणि विचारलं गोसाव्याला अहो गोसाव्या माझ्या पोटात जे बाळ वाढतंय ना ते काय जन्माला येईल माझ्या पोटात जे बाळ वाढतंय ते काय जन्माला येईल पुरुष आहे म्हणतो माझ्या पोटात जे बाळ वाढतंय ते काय जन्माला येईल त्या गोसाव्याने सांगितलं तुझ्या पोटातलं बाळ म्हणजे मुसळ जन्मात येईल आणि त्या मुसळात तुझा आणि तुझ्या यादव कुळाचा नाश होईल. वा तोच विषय काय आहे मनाला लावून घ्यायचं नाही तर किलोवर घेतला तरी चालेल. कुरुक्षेत्रातून आलाच पळून नाही बघितलं मागे वळून तू घालवला तुझा मान रे नाही तुला जाण रे पाहिल्यावानी बघा साडी नेसून गोसाव्याला मन येतो विचारून पाहिल्यावानी बघा साडी नेसून गोसाव्याला मन येतो विचारून सांग होईल उदरान होत कमावलं बापानं नाव घालवलं पोरानं होत कमावलं बापानं नाव घालवलं पोरानं नाही मग चांगले पण विषय आहेत ना तुम्ही बुद्धीनं तुम्ही ज्ञानाचा विषय हाच आपला खरा शक्तिदूर आहे म्हणून बुवा आजच्या बारी पूर्ती का होईना आज माझ्या कुंकुवाचं धनी आहे की नाही माझ बुवा मला म्हणायचं आहे काय बघा या पंढरपुरात काय वाजत गाजत या पंढरपुरात
काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. म्हणून मला म्हणायचं काय बघा, हातात धरून हात करू संसार सुखात. हातात धरून हात करू संसार सुखात. खाईन कांदाना भाकरी, खाईन कांदाना भाकरी मिळेल ते आनंदात. खाईन कांदाना भाकरी मिळेल ते आनंदात. खाईन कांदाना भाकरी मिळेल ते आनंदात. हातात धरून हात करू संसार सुखात. हातात धरून हात करू संसार सुखात. खाईन कांदाना भाकरी मिळेल ते आनंदात. 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 ही शेतकऱ्याची बायको, शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याला काय बोलतो, एवढं दुष्काळाचा थांबा उभी कारभारीनं. अवघा नाही पिकला शेत, अवघा नाही पिकला शेत. करू मेहनत जोडीनं, करू मेहनत जोडीनं, करू मेहनत जोडीनं, करू मेहनत जोडीनं. संसाराचा गाडा, संसाराचा गाडा कसा उचलतो हा पाडा. संसाराचा गाडा कसा उचलतो हा पाडा. तशीच राखीन मी, तशीच राखीन मी शोभा तुमची घरात. 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 हातात धरून हात करू संसार सुखात. हातात धरून हात करू संसार सुखात. काही कांदाना भाकरी मिळेल ते आनंदात. 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 खाईन कांदाना भाकरी मिळेल ते आनंदात. कांदाना भाकरी खाय पण तुमच्या बरोबर हा संसार नीट करीन. हा बुवा बघा मित्रांनो, माझ्या आजच्या माहितीचं शेवटचं गीत. जर कुणाला नाचायचं असेल गरबा तर येऊ शकता. महिषासूर मारिला अवतार दुर्गा घेऊन. तारायरणी आली. आजचा दिवस मित्रांनो दसऱ्याचा. आज माझ्या दुर्गा मातेचा दिवस आहे. आजच्या दिवशी माझ्या दुर्गा मातेनं त्या महिषासुराचा वध केला. म्हणून महिषासूर मारिला अवतार दुर्गा घेऊन. तारायरणी आली ती जगदंबा होऊन. नटून थटून विराजमान झाली. नटून थटून विराजमान झाली. आली आली अंबा आई शेरावाली. नटून थटून विराजमान झाली. नटून थटून विराजमान झाली. आली आली अंबा आई शेरावाली. नटून थटून विराजमान झाली. नटून थटून विराजमान झाली. आली आली
गरबा खेळायला निघाली तूच सारखी कराची वाली जगदंबा गरबा खेळायला निघाली नटून नटून विराजमान झाली नटून नटून विराजमान झाली आज आली अंबाई शेरावाली नटून नटून विराजमान झाली धन्यवाद दादा. माझी वेडीवाकडी सेवा ही तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. जर काय वाईट बोललो असेल तर माझं मला परत करा आणि चांगलं मात्र घेऊन जा. मित्रांनो, आज शाहीर कैलास देवाळची दुसरी माहिती संपली असं जाहीर करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. थोडसे गणपती गजानन Thank you.